जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, या कलियुगात जितकी लज्जा हरवली जाईल तितकी चर्चा केली जाईल. कधी कधी माणूस जितका एकटा असतो तितकाच तो आनंदी असतो. घरातील खरे पुरुष परिस्थितीशी लढतात आणि कमकुवत पुरुष घरच्या बायकांशी लढतात. तुम्ही बदलला आहात याची काळजी मला वाटत नाही, फक्त मला मी ठेवलेल्या विश्वासाची लाज वाटते. आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या. जे दुनियेकडे पाहून निर्णय घेतात ते नेहमीच दुःखी असतात. मित्रांनो, जी लोक बाहेरून खूप गोड दिसतात त्यांच्या आतमध्ये खूप विष भरलेलं असतं. लक्षात ठेवा, जिवंत असाल तोपर्यंतच आपली निंदा होणार आहे, कारण मरण आल्यानंतर सगळेच जण आपले कौतुक करत असतात. हा काळ सर्व काही बदलतो, सवयी बदलतो आणि इच्छा देखील बदलतो. ज्याच्या जवळ धैर्य आहे तो काहीही मिळवू शकतो. मित्रांनो, माणूस कितीही श्रीमंत असू देत पण ते दुःखांना कधीच विकू शकत नाहीत आणि समाधान कधीच विकत घेऊ शकत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती धन दौलत गमावतो तेव्हा त्याचे कुटुंब, त्याचा मित्रपरिवार त्याला सोडून जातो. पण जेव्हा तो माणूस हीच श्रीमंती धनदौलत तो पुन्हा मिळवतो तेव्हा सगळेजण परत येतात. म्हणूनच श्रीमंती हे सर्वात मोठं नातं झालं आहे. मित्रांनो, जिथे तुम्हाला वाटत असते की तुमच्यासाठी जागा नाही, तर अनेक वेळा धक्काबुक्की करूनच तुम्हाला तिथे जागा बनवायची आहे. कारण प्रत्येक वेळी भावनिक होऊन काहीच फायदा होत नसतो. विश्वास जितका कमी असतो तितकीच फसवणूक खूप जास्त महाग असते. पैसा नवीन नाती बनवतो पण जुनी नाती तोडून टाकतो. जर तुम्ही कधीच एकटे पडला नसाल तर तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही. मित्रांनो, अडचणीपासून सुटायचं असेल तर त्यावर उपाय शोधा, बहाणे सांगत बसू नका. तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा. परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. चांगले बोला, चांगले विचार करा आणि चांगले कर्म करा, कारण तुमच्याकडे ते सर्व परत येणारच आहे. कोणालाही रडवून आपण कधीच हसू शकत नाही, हा परमेश्वरी नियम आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवा, जो तुमच्या तंदुरुस्तीबद्दल विचारतो तो तुमची काळजीच करतो असं नाही. कधीही लोकांचा पाठलाग करू नका, फक्त तुमचे काम तुम्ही चालू ठेवा. परमेश्वराची शक्ती तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, मेहनत करा. ज्यांना तुमच्या आयुष्यात यायचं आहे ते येणारच आहेत. आनंदी व्हायचं असेल तर तुमचं कौतुक ऐका आणि पुढे जायचं असेल तर तुमच्याबद्दल वाईट ऐका. जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडलं पाहिजे. आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे, कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्याच व्यक्तीला त्याचे महत्त्व कमी असते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतात, पण हे तुमचे वैयक्तिक मत आहे. कारण ज्याचा आपण आदर करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणं हे अशक्य आहे. होय, मी कबूल करते की मला युक्त्या कशा करायच्या हे माहीत नाही, पण लक्षात ठेवा की मला सर्व काही समजते. तूच आहेस आणि तूच राहणार, आजकाल अशी खोटी स्वप्न लोक दाखवत असतात. मित्रांनो, हे जीवन आहे. इथे तुम्हाला तोडणारे आणि जोडणारे देखील भेटतील, पण परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे. डिप्रेशन येणे हा विनोद नाही. खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नये. मित्रांनो, जे तुमची कदर करत नाहीत त्यांनी पश्चाताप करावा. एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की त्यांना तुम्हाला गमावल्याचं वाईट वाटलंच पाहिजे. जीवनात आपल्या परमेश्वराशिवाय आपली साथ शेवटपर्यंत कोणीही देऊ शकत नाही, कारण शेवटी कोणाचं आयुष्य कुठपर्यंत आहे हे कोणालाच माहिती नाही.
तर तोच परमेश्वर शेवटपर्यंत आपल्याला सोबती असतो. मित्रांनो, जे तुम्हाला सांगतात की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत, नक्कीच ते तुमची साथ सोडतील. त्यामुळे थोडं सांभाळून राहा. आपल्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो. वेळ बघून प्रेम केलं जात नाही. काही चुका अशा असतात की त्या आयुष्यभर भरून काढता येत नाहीत. मित्रांनो, श्वास गुदमरतो जेव्हा कोणी हृदयात राहतो पण सोबत राहत नाही. जे दुसऱ्यांमध्ये शांतता शोधतात त्यांच्यापासून शांती नेहमीच दूर जाते, आणि जी माणसं स्वतःमध्ये शांती शोधतात त्यांना शांती मिळते. मनापासून एखाद्याला जीव लावल्यानंतर आजकाल फक्त फसवणूकच होत आहे. त्यामुळे थोडं सांभाळून राहा. प्रत्येक गोष्ट विचार करून करा. जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही. मग ते कोणाचे घर असो किंवा मग कोणाचे हृदय असो. मित्रांनो, आयुष्य कसं जगायचं हेही मला कळत होतं, पण चूक अशी घडली की काही चुकीच्या लोकांना आपण आयुष्यात स्थान दिलं. जो तुमची खऱ्या मनाने काळजी घेतो त्यालाच तुमच्यावर रागवण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार असतो. मित्रांनो, माणूस तेव्हाच पराभूत होतो जेव्हा तो स्वतः बरोबर असून देखील चुकीच्या लोकांसमोर डोकं टेकवतो. फसवणुकीत जगण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही चांगलं. मित्रांनो, गर्व दारूसारखा असतो. तुझ्याशिवाय सर्वांना कळेल की तू आता खूप चढला आहेस. शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी टिकत नाही. ती बदलण्याची वेळ आली आहे. साध्या सरळ माणसाला कधीही फसवू नका, कारण वरचा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर वाकड्या पद्धतीने देऊ शकतो. खोटं प्रेम करून त्यांच्या इच्छेशी कधीही खेळू नका, कारण कधी कधी तुटलेल्या मनाला सावरायला आयुष्यभर उधळपट्टी करावी लागते. माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दांमध्ये विष आहे. मित्रांनो, पूर्वी फरक पडायचा, पण आता फरक पडत नाही. इथे प्रत्येक माणूस प्रवासी असतो आणि एक दिवस तोही आठवणीतून निघून जातो. शहाणा तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहिती असते, तर खरा शहाणा तर तोच आहे ज्याला कुठे गप्प बसायचे हे देखील माहिती आहे. रडण्याची वेळ गेली आता, त्याकडे आपण दुर्लक्ष केलंच पाहिजे. मित्रांनो, आयुष्य सर्वांनाच भेटत नाही. ते आनंदाने जगायला सुरुवात करा. यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगी दिलेली साथ कितीतरी पटीने चांगली असते. तुम्ही फक्त उत्तर द्यायला शिका. जग स्वतःहून शांत होईल. मित्रांनो, चूक करण्यासाठी योग्य वेळ नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते. आज माझ्याकडे पाठ फिरवणारा प्रत्येक माणूस पंक्तीत असेल. कधी कधी काही गोष्टी, काही नाती रोखून ठेवल्याने तुमचे खूप मोठे नुकसान करू शकते. म्हणूनच आता एक सल्ला घ्या, त्यांना सोडून द्या. काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतःच कमकुवत होते. मित्रांनो, आजकाल काही लोक दुसऱ्यांची हृदये मुलं जशी खेळणी तोडतात तशीच तोडत आहेत. जेव्हा तुम्ही अज्ञानी होता तेव्हा तुम्ही रोज जीवनाचा आनंद घेत होता, पण जेव्हा तुम्ही शहाणे झालात तेव्हा जीवनच तुमचा आनंद घेत आहे. ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते, तर त्या धाग्याला कधीही तोडू नका. आम्ही भारी नाही आहोत, पण तरीही आम्हाला हलक्यात घेऊ नका. ते कितीही भारी असले तरीही काळाबरोबर सर्व काही बदलणारच आहे. त्यामुळे वेळी सावध व्हा. आम्ही जेवढ्या वेदना सहन केल्या आहेत तेवढ्याच दुःखात तुम्हाला 100 पट मरण आले असते. मित्रांनो, तो समाज, ते संबंध, ती नाती फार लवकर संपतात जिथे लोक फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. नेहमीच आपला दोष असतो असं काही नाही. लक्षात ठेवा, जे कधीही तक्रार करत नाही त्यांनाही वेदना होत असतात. स्वार्थी लोकांना पहिल्यांदा चंद्र दिसतो
आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो. आयुष्यात तेव्हाच प्रत्येक गोष्टीची कमी पूर्ण होते जेव्हा समजून घेणारा, काळजी आणि प्रेम करणारा जोडीदार आपल्या आयुष्यात येतो आणि जेव्हा पैशांची किंमत शून्य होते. मित्रांनो, कधी कधी जास्त विचार करणं सोडून देऊन जिकडे आपलं हृदय सांगेल तिकडं जायचं असतं. आपलं वर्चस्व नसेल तरी सुद्धा चालेल, पण अस्तित्व जरूर असलंच पाहिजे. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी तुम्ही भरपूर कमवा, कारण आयुष्यात नेहमी माणूसच माणसाला खांदा लावतो. पैसा कधीच खांदा देत नाही. आयुष्य म्हणजे तुमच्या फिलिंग्स आणि रियालिटी यांच्यामधील ॲडजस्टमेंट आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशा अनेक सिच्युएशन्स येतात ज्यात तुम्हाला तुमच्या फिलिंग्स सोडून रियालिटी ॲक्सेप्ट करावी लागते. आयुष्यात आपण कोणासाठीच आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेला तो काही क्षणांचा भास असतो. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं, प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. मित्रांनो, काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या ह्या चांगल्याच असतात. शक्य नसलेल्या गोष्टीचा हट्ट केल्यास आपल्याला त्रास होतो. कोणी सोबत नसलं ना तरी स्वतःच्या सहवासाची आपल्याला सवय असायला हवी. कसाय, कोणीच कोणाला आयुष्यभर पुरत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी सुद्धा चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे. मनातून उतरलेली लोक समोर जरी आली तरी त्यांच्याशी बोलणं तर सोडा, पण त्यांना पाहण्याचंही मन करत नाही. मित्रांनो, ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि आपलं दुःख हे अर्ध होऊन जातं, तीच माणसे आपली असतात. बाकी फक्त ही दुनिया असते. जगात काय कमवायचं असेल तर वेळ आणि पैसा कमवा, कारण वेळेला कोण येत नाही आणि पैशासमोर कोण टिकत नाही. भ्रमात राहू नका. हा माझा आहे, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली की कोणी कोणाचं नसतं हेच लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यात एवढं लक्षात ठेवायचं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासोबत नेहमी प्रामाणिक राहायचं. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना आयुष्यात आपण केलेला आहे हे दुसऱ्यांना माहिती नसतं. म्हणूनच आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं, अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. जशाच तसं राहिलेलं बरं असतं. तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागतात, नाही तर आपल्या चांगुलपणाचा जास्तच फायदा घेतला जातो. मित्रांनो, हसता हसता दुःख विसरून जाणे हे जीवन आहे, कारण आपल्याला माहित नाही की यापुढे आयुष्य किती मिनिटासाठी आहे की किती दिवसांसाठी आहे. आयुष्य साधं सरळ नसतं, त्यामध्ये खूप त्याग करावा लागतो. परिस्थितीप्रमाणे लोकांचं वागणं आणि बोलणं देखील बदलत असतं. मित्रांनो, ज्याला आयुष्यात काही जमत नाही त्याला दुसऱ्याचं वाटोळं करायला आणि दुसऱ्याबद्दल गैरसमज पसरवायला खूप छान जमतं. गाढवाला कितीही जीव लावला तरी ते लाथ मारायची सवय कधी सोडत नाही. तशीच काही माणसं असतात, कितीही जीव लावा तरी ते त्यांची लायकीच दाखवतात. मित्रांनो, मनात सांगण्यासारखं खूप काही असतं, पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं. आता प्रत्येक गोष्ट सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला. हा असाच बोलला, त्याने माझा विश्वासघात केला, त्याने मला धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा, कोण कसं वागलं ह्या विचारात आपण स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण कुठे कसं वागायचं याचाच विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. मित्रांनो, प्रेम हे जीवनासाठी आहे, पण आपले जीवन हे प्रेमासाठी नाही. प्रेम हे जीवनात असू शकते,
पण जीवन प्रेमात असू शकत नाही. प्रेमात आपले जीवन वाया घालू नका, पण जीवनात मात्र प्रेम करायला विसरू नका. मित्रांनो, या जगात आपले स्वतःचे असं काहीच नाही. जे काही आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. आपला पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जावयाची ठेव आहे, जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि आपले शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकालाच दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, तुमच्या मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि आपलं शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. मित्रांनो, आपल्या जीवनाचा सर्वात मोठा गुरु हा काळ असतो, कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही. तेफा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसासाठी कसं वागावं हे जर आपल्याला माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. मित्रांनो, समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तोच माणूस या जगात सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही. हे जीवनाचे सार आहे. मित्रांनो, या जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, आणि तोच माणूस खरा आहे. आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. आपल्या करिअरला कळत नकळत आकार देतात. उगीचच द्वेष, मत्सर आणि तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे. मित्रांनो, अशी माणसं जर तुम्हाला भेटली तर त्यांना कधीही गमावू नका. आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जोडलेले असतात. नाहीतर 125 करोड लोकसंख्येच्या देशात नेमका याच व्यक्तींशी आपली ओळख का होते? मित्रांनो, याचे कारण कोणीही देऊ शकत नाही. जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपली पाहिजेत. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे हीच आपली माणसं. रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो. जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत. आपण वाईट परिस्थितीतून जात असताना मी आहे ना हा आपल्या माणसांचा शब्द संजीवनीसारखं काम करतो. मित्रांनो, जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे लोक टोमणे मारून निघून जातात. तुमचा आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते. मित्रांनो, या जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे. जे चांगलं असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहण्याचे रहस्य जाणून घ्या. जी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा. जी व्यक्ती आपल्याला महत्त्व देत नाही त्याला महत्त्व देणे बंद करा. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली आपली जवळची माणसं. त्यामुळे मित्रांनो, पैशापेक्षा माणसाला जास्त किंमत द्या. जितके मोठे मन असते तितके जीवन सोपे असते. मित्रांनो, वादाने अधोगती निर्माण होते तर संवादाने प्रगती निर्माण होते. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण लोक खूप विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. आपण सुद्धा लोक आहोत
हे लक्षात ठेवूनच एकमेकांना सन्मान द्या. ज्यांना आपली काळजी असते ती माणसं आपल्याशी कितीही भांडण झालं तरी आपल्याशी बोलण्याची कारणे शोधतात, कारण त्यांना आपल्या मानापमानापेक्षा नात्यांची किंमत जास्त माहिती असते. मित्रांनो, शांत राहिलं की गैरसमज निर्माण होतात आणि बोललं की वाद निर्माण होतात. माणूस हा आपल्या विचाराने तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसाच तो बनला जातो. मित्रांनो, ज्या माणसात मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याची आणि पचवण्याची ताकद असते त्याचे सामर्थ्य हे आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला फक्त जिंकण्याचंच असतं. हक्क गाजवण्याच्या अगोदर कर्तव्य पार पाडायला शिकलं पाहिजे, तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते. तुमची मिळकत तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाही करता आली नाही. मित्रांनो, आपण आनंदी राहायचं की दुःखी राहायचं हे समोरच्या व्यक्तीवर कधीही अवलंबून नसावं. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत कधीही समजत नाही. आवडतं नातं सांभाळून ठेवायला शिका. जर ते नातं हरवलं तर गुगल पण शोधू शकणार नाही. मित्रांनो, तुमच्या रिप्लायचा स्पीड सांगतो तुम्ही त्या व्यक्तीला टाइम देत आहात की टाइमपास करत आहात. खरी माणसं सोबत नसली तरी सुद्धा चालेल, पण खोट्या व्यक्तीची साथ नसावी. मित्रांनो, परीक्षा नेहमी एकांतात असते, मात्र त्याचे परिणाम सर्वांसमोर दिसतात. म्हणूनच कोणतेही कार्य करण्याअगोदर त्याच्या परिणामांचा विचार नक्की करा. धोक्याची एक खासियत आहे, धोका देणारा कोणीतरी आपलाच खास असतो. कधी कधी त्या केराचा डब्बा आपल्या मनापेक्षा बरा वाटतो. दिवसातून एकदा का होईना निदान एकदा तरी रिकामा होतो. मित्रांनो, घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो. त्या घडल्या ज्यांच्यामुळे त्यांचा पुढे तिरस्कार करतो. केराच्या डब्यासारखं आत्ता रोज मनही साफ करायचं, विसरून जुने दुःख सारे नव्या आनंदाने ते भरून काढायचं. सुखी जीवनाचे तंत्र आत्ता आपण सर्वांनी शिकायचं. स्वतः आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांना नाही दुखवायचं. मित्रांनो, आपल्याला एक नवीन स्वप्न बघायला किंवा अगदी नवीन ध्येय समोर ठेवायला वयाची मर्यादा कधीच नसते. वेळ आली आहे तर घाम गाळा, नाही तर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. आयडिया महत्वाची नाही, ती प्रत्यक्षात येणं हे महत्वाचं आहे. मित्रांनो, पंख तर त्यांचेच मजबूत असतात जे एकटे होतात आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे लोक टोमणे मारून निघून जातात. जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत असेल आणि आपण ते करू शकू असा तुम्हाला विश्वास वाटत नसेल तरी पण हो म्हणा आणि ते कसं करायचं हे नंतर शिका. मित्रांनो, कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे पाठीच्या ढालीत सर्व अवयव ओढून घेऊन प्रसंगी दणके सुद्धा खावे लागले तरी सुद्धा चालेल, परंतु योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा काढणे हेच इष्ट ठरते. एखादे काम करण्यास आपण स्वतः असमर्थ आहोत हे समजल्यानंतर आपण पूर्ण विश्वासाने त्या विधात्याला जेव्हा साथ घालतो या भावनेलाच आपली प्रार्थना म्हणतात. आणि प्रार्थनेला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद म्हणजेच परमेश्वराची कृपा असते. मित्रांनो, तो परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.